माय माऊली नमस्कार. त्रिवेणी ओवी जागर सण वार उत्सव उपक्रमात आज आपण सौ शोभा प्रकाश कोठावदे वाशी यांनी लिहिलेला लेख सुख करता दुःख हरता बाप्पा आणि विचार बाप्पाकडून आपण काय शिकलो अभिवाचनातनं श्रवण करूया. दशदिनांचा अतिथी शिकवतो सर्वांना भक्ती. नरनारी होती सुसज्जित देई सकलांना सुशक्ती. देई सकलांना सुशक्ती. बोला गणपती बाप्पा मोरया. 8 दिवस आधीच साफसफाई बाप्पा येणार म्हणून मोठ्या जल्लोषात कामाचे वाटप. केवढे मोठे आश्चर्य हो. एरवी न ऐकणारी मुलं, फुलं फळं अन लागणारी साहित्य मोठ्या उत्साहाने धावपळ करताना दिसतात बरं का. शिवाय गौरी असतील तर बारीक सारीक सर्व गोष्टी शिकू लागतात. बाप्पाच्या आगमनामुळे पुढील पिढीच्या निदर्शनात येते. घरात गौरी गणपती आल्या तर काय काय साहित्य लागते, त्याची सजावट काय, आरास काय, दरवर्षी नवनवीन गोष्टींचा शोध घेत राहतो. यूट्यूबवर का असे ना मुले शोध घेत असतात बरं का. प्रसाद करायला शिकतात. या सर्वांचे शिकवण बाप्पामुळेच मिळते की. शिवाय मुलांना शाळेतून इको फ्रेंडली गणपती स्थापनेचे महत्त्व शिकवले जाते. गणपती कसा बनवायचा ते शिकवले जाते. अपशब्दाचा भडीमार करणारी मुले दिवसभर आरत्या श्लोक स्तोत्र गुणगुणत असतात. श्रावण महिना शिवपूजन, भाद्रपदात गणेश पूजन, आश्विन मासात देवीचे पूजन. खरोखर धन्यवाद देऊया आपल्या संस्कृतीला, आपल्या भारतीय संस्कृतीला आणि आपल्या भारत देशाला. मुलांमध्ये चढाओढ असते बरं का आरती श्लोकांची. तेव्हा श्री गणेशा कसा आणि हा का करावा याचे संपूर्ण ज्ञान भावी पिढी जपत आहे. ही बाप्पाची किमयाच नाही काय हो. मूषकाला घाबरणारे तोंड न वेंगळता भूतदया शिकवतात. मोदकांना कसा सुंदर कळीदार आकार देता येईल, लाडू करताना त्याचा आकार भाजण्याची कला, ही सुद्धा शिकवण बाप्पामुळेच मिळते. घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. एवढेच काय तर रोजचे निर्माल्य त्याचं खत कसं तयार करायचं हे सुद्धा आपल्याला शिकायला मिळतं. मूर्ती विसर्जन झाल्यानंतर ती माती आपल्या कुंडीत किंवा शेतात विसर्जित करून भूमीची कशी भरभराट व्हावी म्हणून पिंपात विसर्जन केले जाते. अशा कितीतरी छोट्या मोठ्या गोष्टी आपण शिकत राहू आणि शिकणार राहणार. या 10 दिवसात केवढ्या प्रगतिशील ज्ञानाचा स्वीकार करतो आपण. गणपती बाप्पा मोरया. पुढील वर्षी लवकर या. गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. बाप्पा गेले गावाला, चैन पडेना आम्हाला. घोषणा देत पुढच्या वर्षाची वाट पाहत बसतो. मग आपल्यात स्मृती जागवणारा आहे की बाप्पाच ना. बाप्पाच आहे ना. काय बाप्पाच आहे ना. बाप्पाला तुम्ही आम्ही सगळे सांगूया, बाप्पा बाप्पा लवकर या. वाट बघतोय बरं का. वाट बघतोय बरं का.